सानिकाला तिच्या माजुरडेपणाची अशी काय मिळाली शिक्षा? नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. शुभू आणि श्रावणी सानिकाला शोधत असतात. इंद्रनील आणि रुद्राची माणसं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता सानिका सारखी विचारत असते, इंद्रनील तुम्हाला इथे कुठे आणलं? पण तो मात्र काही बहाणे करतो आणि सानिकाचं आंधळ प्रेम त्याच्यावर विश्वास ठेवतं. ऑपरेशन थिएटर बाहेर गेल्यानंतर इंद्रनील रुद्राच्या माणसांना खुणवतो. ते आता सानिकाच्या तोंडाला रुमाल लावतात आणि तिला बेशुद्ध करतात. सानिकाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात आणि तिचं ऑपरेशन करत असतात. इंद्रनील मात्र एवढा घाबरलेला असतो की तिची सारखी चुळबुळ चालू असते. आता शुभू आणि श्रावणी हॉस्पिटल शोधून काढतात. श्रावणी म्हणते, शुभू हे बघ तेच हॉस्पिटल आहे जे विशालने सांगितलं. आता दोघंजण घाईघाई आत जातात. बघतात तर तिथे इंद्रनील बसलेला असतो. शुभू आणि श्रावणीला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. श्रावणी त्याची कॉलर पकडून म्हणते, ए सानिका कुठे? बोल कुठे सानिका? आता शुभू त्याचे कानाखाली देतो आणि म्हणतो, बोल. आता इंद्रनील एवढा काय घाबरतो आणि हात करत म्हणतो, तिकडे आहे सानिका, ऑपरेशन थिएटरमध्ये. श्रावणी घाबरून म्हणते, ऑपरेशन थिएटरमध्ये? आता दोघं पण तिकडे पळतात. ऑपरेशन थिएटरचं दार उघडतात आणि बघतात तर काय, डॉक्टर सानिकाचं ऑपरेशन करत असतात. श्रावणी आणि शुभूला बघून म्हणतात, तुम्ही आत का आलात? बाहेर जा. श्रावणी म्हणते, आधी तुम्ही आम्हाला सांगा हे सगळं काय चाललंय? डॉक्टर म्हणतात, अहो हिचं आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं. आता मात्र श्रावणी आणि शुभू चांगलेच हादरतात. शुभू शॉकून म्हणतो, काय? आणि श्रावणी तर तोंडालाच हात लावते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही बाहेर जा, आम्हाला उशीर करू नका. श्रावणी म्हणते, कोणी सांगितलं? आम्हाला नाव कळल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आणि दाखवेल की तुम्ही बेकायदेशीर वागताय. शुभू यांचा व्हिडिओ काढ. हे विसरू नका, मी शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे, मी काहीही करू शकते. डॉक्टर घाबरून म्हणतात, अहो यामध्ये आमची काही चूक नाही आहे. स्वीटी आणि रुद्र सरांनी सांगितलंय आणि ते म्हणाले घरच्यांची सगळ्यांची मान्यता आहे. श्रावणी म्हणते, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आता हे बंद करा सगळं. डॉक्टर म्हणतात, आता त्याचा काही उपयोग नाही. मॅडम तुम्हाला यायला खूप उशीर झाला. आता शुभू आणि श्रावणीला काय करावं तेच कळत नाही. रुद्र फोन ठेवतो. स्वीटी म्हणते, मिळाला का तो शुभू? तो नाही. शुभू तिकडे गेलाच नाही. स्वीटी म्हणते, काय? मग शुभू गेला कुठे? तो स्वीटी तू नको काळजी करू, मला नाही वाटत त्यांना हॉस्पिटल सापडेल आणि माझी माणसं आहेत ना इंद्रनील सोबत. स्वीटी म्हणते, नाही नाही रुद्र सर, तुम्ही त्या श्रावणीला ओळखत नाही. अहो एकदा तिने मनावर घेतलं ना ते करूनच सोडते आणि तिच्या हाती इंद्रनील सापडला ना ती त्याला काय सोडत नसते. मला वाटतं आपण तिकडे जायला पाहिजे. रुद्र म्हणतो, चल बस गाडीमध्ये, खूप वेळ होतो. तरी श्रावणी सानिका घरी काय येत नाही. याने आता अनुराधा अण्णा जास्तच काळजीत पडतात. अण्णा म्हणतात, मी बघून येतो. तोपर्यंत बाहेर स्वीटी आणि रुद्र पळत येतात. स्वीटी विचारते, इंद्रनील झालं का त्या सानिकाचं ऑपरेशन? अरे डॉक्टरांना घाई करायला पाहिजे, ते शुभू आणि श्रावणी आलेत. इंद्रनील म्हणतो, आले नाही, ते आतमध्ये गेले. आता मात्र स्वीटीला दिवसा तारे दिसतात. इकडे अलकनंदाने विशंबरला गोळी दिलेली असते, पण तेवढ्यात पृथ्वी आलेला असतो आणि म्हणतो, एक मिनिट नंदाक्का, ही कसली गोळी आहे? भैया तुझी अशी कसलीच गोळी नाही. नंदाक्का म्हणते, हे काय बोलतोस? गोळ्या मी देते की तू? अरे मला माहिती आहे विशंबरला कुठल्या गोळ्या द्यायच्या आणि कुठल्या नाही. विशंबर तू घे. विशंबर आता थांबतो आणि म्हणतो, पृथ्वी सह्या करायच्या ना, इथे ठेव, मी नंतर करून ठेवतो. आता पृथ्वी जातो आणि दारातून नंदाक्काला बघत असतो आणि नंदाक्का खुच्ची स्माईल करत असते. आता पृथ्वीला काय कळायचं ते कळून जातं. तो तर निघून जातो, पण नंदाक्का म्हणते, घे ना विशंबर. आता विशंबर गोळी घेतो. नंदाक्का मनात म्हणते, विशंबर मी तुझी अवस्था कशी करते तू बघच. ती तर निघून जाते, पण विशंबर बघतो त्याच्या हातामध्ये गोळी असते आणि तो विचार करतो, पृथ्वी असा का बोलला असेल? मला अशी कुठली गोळी नाही. म्हणजे नंदाक्का नाही 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 नाही, नंदाक्का असं नाही करू शकत. पृथ्वी जातो आणि अपर्णाला म्हणतो, काहीतरी गडबड आहे. अपर्णा म्हणते, म्हणजे? तो म्हणतो, अगं नंदाक्का भैयाला गोळी देत होती. अपर्णा म्हणते, ह्यावेळेस गोळी? पृथ्वी म्हणतो, तेच ना, आणि मी बघितलं ती गोळी पण वेगळी होती. अपर्णा म्हणते, आता काय करायचं? पृथ्वी म्हणतो, आतापर्यंत मी शांत बसलो, पण आता नाही बसणार. मी नंदाकाला भैयाच्या जीवाशी नाही खेळू देणार. तो आणि अपर्णा पुन्हा भैयाकडे जातात. विशंबर म्हणतो, पृथ्वी अरे सही करायची राहूनच गेली, थांब करून देतो. पृथ्वी म्हणतो, भैया आम्हाला बोलायचं होतं तुझ्याशी. विशंबर म्हणतो, बोल ना, काय झालं? तेवढ्यात अपर्णा म्हणते, भैयासाहेब नंदाक्काने तुम्हाला जी गोळी दिली ना. विशंबर म्हणतो, त्या गोळीचं काय? अपर्णा म्हणते, ती घेऊ नका.
नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे नंदाकावर तुमचा खूप विश्वास आहे. विशंभर आता हात पुढे करतो. त्या हातामध्ये गुळी असते. आता अपर्णा आणि पृथ्वी एकमेकाकडे आश्चर्याने बघायला लागतात. विशंभर म्हणतो, पृथ्वी, नंदाका असू दे नाहीतर मी, माझा सगळ्यात जास्त विश्वास फक्त तुझ्यावर आहे. तू मला मगाशी म्हणाला ही गोळी घेऊ नको आणि नंदाका मला आग्रह करत होती, तेव्हाच मला कळून चुकलं नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण मला हे कळत नाही तू असं का बोललास गोळी घेऊ नको म्हणून. स्वीटी म्हणते, इंद्रनील, तो शुभू आणि श्रावणी बाहेर यायच्यात आपल्याला इथून जायला पाहिजे. इंद्रनील म्हणतो, हो हो, आणि पळायला लागतात. पण तेवढ्या श्रावणी आणि शुभू बाहेर येतात. श्रावणी ते शुभू, पकड त्याला. आता शुभू इंद्रणीला पकडतो आणि कुत्र्यासारखा मारत असतो. रुद्र त्याला पकडायला जातो पण शुभू काय ऐकत नाही. आता रुद्राला इंगा दाखवतो. आता स्वीटीमध्ये पडायला लागते. शुभू आता हात उचलतो, पुन्हा आवर घालतो आणि म्हणतो, आत्तापर्यंत मी खूप शांत बसलो आणि तू त्याचा फायदा घेतलास, पण आता नाही. तुझ्या भावाला माझ्या बहिणीशी लग्न करावंच लागेल. स्वीटी म्हणते, नाहीतर काय करणार आहे, आता तर ऑपरेशन पण झालंय. श्रावणी म्हणते, तुला कसं माहिती ऑपरेशन झालं? कारण आम्ही वेळेत तिथे पोहोचलो आणि डॉक्टरांना अडवलं. स्वीटी म्हणते, श्रावणी, मी तुला सोडणार नाही. श्रावणी म्हणते, सोडणार तर मी तुला नाही. डॉक्टरांनी स्पष्ट तुमच्या दोघांची नावं सांगितली आणि ऑपरेशन थिएटरमधला आम्ही व्हिडिओ पण काढून घेतला. रुद्र प्रताप, ह्यामध्ये आता तू पण अडकलाय. रुद्र म्हणतो, अरे मी काय केलं? श्रावणी म्हणते, कळेलच लवकर. अलकनंदा एवढी आनंदात असते आणि स्वीटीला फोन करून म्हणते, झालं का काम? झालं का त्या सानिकाचं ऑपरेशन? स्वीटी म्हणते, नाही ना अलकनंदा मॅडम, इथे सगळाच गोंधळ झालाय. अहो सगळं प्लॅननुसार चाललं होतं की तिकडे शुभूला अटक करायची आणि इकडे सानिकाचं ऑपरेशन करायचं. पण त्या पोरीने ऐनवेळेस दणका दिला. काय तर म्हणे शुभू दादाने आम्हाला मदत केली आणि त्यामुळे त्यांनी सगळं शुभूला सांगितलं आणि इकडे सानिकाचा पाठलाग करत ती श्रावणी पोहोचली. अलकनंदा म्हणते, काय रुद्र काय करत होता? त्याने अडवलं नाही का? स्वीटी म्हणते, सगळे प्रयत्न केले पण या शुभू आणि श्रावणीला हे हॉस्पिटल कसं सापडलं काय माहिती. अलकनंदा म्हणते, ती श्रावणी नेहमी जिंकते, आपला डाव आपल्यावरच उलटते. अनुराधा, शुभी आणि अण्णा बघतात तर शुभू आणि श्रावणीने सानिकाला पकडून आणलेलं असतं. तिची अवस्था बघून सगळेच किंचाळतात. अनुराधा म्हणते, सानिका काय झालं, काय झालं हिला? शोभी म्हणते, हिनेच काहीतरी केलं असणार. आई, मी तुला पहिलेच सांगत होते, सानिका घरात नाही आणि श्रावणी पण. या पोरीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. बघितलं ना आपल्या सानिकाची हालत कशी केली. अनुराधा म्हणते, ए नटमोगरे, काय केलं माझ्या पोरीला? आता शुभू मोठ्याने ओरडतो, वास आई, आज तुझी पोरगी वाचली ती फक्त श्रावणीमुळे. आता सगळे शॉक होऊन बघायला लागतात. अण्णा म्हणतात, काय झालं शुभू? शुभू म्हणतो, अण्णा, सानिका हॉस्पिटलमध्ये होती. बरं झालं श्रावणीने बघितलं आणि मला फोन केला. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता बघूया शोभीचा माज अनुराधा उतरवते की शुभू. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.